अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सर्वांना नमस्कार. आज जे आहे तर मी आष्टी शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक या ठिकाणी जे आहेत तर स्वराज्य वार्ताचे दैनिक पत्रकार जे आहेत आवटे साहेब हे या ठिकाणी जे आहे तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी उपोषण जे आहे तर उपोषण करत आहेत. सदरील त्यांच्या ज्या मागण्या ज्या आहेत तर या शैक्षणिक धोरणाविरुद्ध अनेक मागण्याचं उपोषण जे आहे तर ते करत आहेत. परतूर तालुक्यामध्ये सध्या स्थिती RT राईट टू एज्युकेशन असेल, त्याचबरोबर शालेय पोषण आहार असेल, त्याचबरोबर ज्या काही शिक्षक निवासस्थानी न राहता अपडाऊन करणे, शाळेमध्ये उशिरा येणे, शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांची सुधारण्यासाठी या मूलभूत मागण्यांसाठी जे आहे तर या मागण्या घेऊन ते काल 15 ऑगस्ट असताना सुद्धा भारत देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झालेले आहेत आणि त्या एका स्वातंत्र्य दिनी सुद्धा उपोषण करण्याचं जे आहे तर यंत्र जे आहे तर त्यांनी या ठिकाणी जे आहे तर उपसलेलं आहे. काल गेल्या दिवसभरापासून कोणकोणते अधिकारी आले, त्यांनी काय काय आपल्याला जे आश्वासनं दिली आणि आपल्या प्रमुख मागण्या काय. जय शिवराय. मी जागर प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष राहुल आवटे. आज जे मूलभूत शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या ज्या गोष्टी आहेत, आज जो शिकला, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ज्याने ते प्राशन केलं तो गुरगुरणारच. मग आज शिक्षण हे मूलभूत गरज आहे आणि शिक्षणापासून जर हुकला तर आयुष्यातूनच हुकल्यासारखा होणार. आणि ज्या काही गोष्टी आज शिक्षकांनी देणं गरजेचं आहे, प्रशासन ज्या लाखो रुपयाची जी लॅब आहे, कम्प्युटर लॅब असेल, प्रोजेक्टर असेल, ह्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्याचा कुठलाही आष्टी जिल्हा परिषद उपयोग घेत नाही. मी वारंवार त्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भात प्रश्न विचारले, त्यांची गुणवत्ता पाहिली, गुणवत्ता शून्य आहे. जर जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी 30-35 विद्यार्थ्यापैकी जर 15-16 विद्यार्थी नापास होत आहेत तर मग त्या शिक्षणाची काय, शिक्षकाची गुणवत्ता आहे त्यातून दिसून येते. शाळा कुठल्याही पद्धतीत स्वच्छ नाही आहे, पडझड झालेली आहे. मग वारंवार निधी आलेले आहेत, शाळेचं बांधकाम झालेलं आहे पण ते बांधकामसुद्धा निकृष्ट दर्जात झालेलं आहे. ते बांधकाम नवीन असून तिथं स्वच्छता नाही आहे, घाण साचलेली आहे. स्वच्छालय जर बघितले तर त्या स्वच्छालयामध्ये जाण्याची सुद्धा दुर्गंधीमुळं जाऊसुद्धा वाटत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. झाडं असतील, पडलेली शाळा असेल, काही नवीन बांधकाम झालेले आहेत पण त्याचा अद्यापही उपयोग घेतला जात नाही आहे. मग ज्या काही गोष्टी तिथं आहेत, 5वीचे जे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन तिथून पळवले जात आहेत. शिक्षकाला वारंवार सूचना करूनही ते ॲडमिशन तिथंच स्थलांतरित केले जात नाही आहे, तर प्रायव्हेट शाळेमध्ये मुख्याध्यापकाच्या माध्यमातून पाठवले जातात. याला जबाबदार कोण आहे? आणि गुणवत्ता ही ढासळत गेलेली आहे. ही गुणवत्तेची पाहणी उच्चस्तरीय व्हायला पाहिजे. शिक्षण अधिकाऱ्यांनी येऊन त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली पाहिजे. ते शिक्षक काय देतात हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आज पाण्याचा प्लॅन्ट तिथं आहे पण तिथं तो बंद पडलेला आहे. लाखो रुपये शासनाने तिथं खर्च केले पण ते व्यर्थ गेलेले आहेत. वेळोवेळी ज्या काही वरून योजना आलेल्या आहेत त्या योजना राबवण्यात गेलेल्या नाही आहेत, फक्त त्या घेतलेल्या आहेत पण त्याचा फायदा कुठलाही स्थानिक त्या विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही. पटसंख्या घसरत चाललेली आहे आणि पटसंख्या घसरत गेली तर प्रशासन त्या शाळा बंद करणार आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. पण तरीही शिक्षक याला जबाबदार आहे आणि शिक्षकच ह्या दुरावस्था जी होत गेलेली आहे याला शिक्षकच जबाबदार. आपल्याला असं वाटत नाही का जे तालुक्याचे जे शिक्षण अधिकारी जे आहेत किंवा जालना जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी जे आहेत तर यांनी याच्याकडे जे आहे लक्ष देणं गरजेचे आहे. जसा आपण आता जे घणाघाती आरोप जो आहे तर केलेला आहे की लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आणि अनियमितता जी आहे तर यामध्ये आपल्याला या शालेय पोषण आहार असेल, त्याचबरोबर काही लॅब असतील, काही लायब्ररी असतील किंवा वॉटर प्लांट असतील, पण हे नावालाच नुसते वॉटर प्लांट जे आहेत तर बसवलेले आहेत. तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही, जे शौचालयाची सुद्धा व्यवस्था नाही. ज्या मुलींसाठी त्या ठिकाणी सॅनिटरीची व्यवस्था पाहिजे, सॅनिटरी मशीन्स पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा ज्या 1ली ते 8वीच्या ज्या शाळा आहेत तर या शाळेमध्ये जे आहे तर ह्या व्यवस्था असणं अनिवार्य असताना सुद्धा ही कुठली गरज नाही. असं आपल्याला दिसतं की ती
परतूर तालुक्यामधील आपल्याला असं वाटतं का की खरोखरच म्हणजे याच्याकडे लोकप्रतिनिधी असतील, शिक्षण अधिकारी असतील, संबंधित शाळेचे केंद्रप्रमुख असतील आणि शालेय समिती असेल, तर यांचं लक्ष असणं गरजेचं आहे का नाही, असं काय वाटतं आपल्याला? निश्चितच यामध्ये लोकप्रतिनिधीचा सगळ्यात मोठा सहभाग असावा, कारण याच्यावर अंकुश त्यांचे पाहिजेत. पण विषय काय होतोय, आज ज्या काही योजना आहेत, तुम्ही सांगितलं की गट शिक्षण अधिकारी, मी 2 महिन्यापासून गट शिक्षण अधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील राम सोळंके, त्यांनाही वारंवार सूचना केल्या. एक 15 दिवस शाळा सुरू होऊन झालेले होते, तर 45 मिनिट 7 ते 8 शिक्षक लेट आलेले होते. त्याच्यावर कारवाईची मागणी होती, पण आपणही पूर्व सूचना दिली त्यांना. सूचना करून त्यांच्याकडनं लेखी घ्यायचं होतं, पण त्यांनी कसल्याही पद्धतीत लेखी दिलं नाही आणि वारंवार तीच गोष्ट होते. नंतर परत मुख्याध्यापक जे नूतनचे मुख्याध्यापक आहेत भुले, तेही परत असंच 45-30 मिनटं लेट होते. तिथून फोन करण्यात आला, त्यांनी कारण सांगितलं, पण कसलंही रजिस्टरवर नोंद न करताच गायब होतं. बरं, हे जे जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जे दिलेलं पत्र आहे की शिक्षक मुख्यालय जे आहे तर उपस्थित राहत नाहीत आणि 15 ऑगस्टच्या या धर्तीवरती ध्वजारोहणाच्या दिवशी या ठिकाणी पत्र जे त्यांनी दिलेलं आहे की आपण उपोषणापासून सुद्धा जे आहे तर प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणजे एकीकडे जे आहे की म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं की लोकशाहीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट जी आहे तर आपल्याला मिळत नाही, तर त्यावेळेस आपण उपोषणाचं हे जे शस्त्र आहे तर आपण शस्त्र उपोसतो आणि त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी उपोषण आपण करत आहात. तर किती अधिकारी जे आहेत, अधिकारी असतील, कलेक्टर असतील, डेप्टी कलेक्टर असतील, संबंधित तालुक्याचे, यांनी काही भेटी दिल्यात का आपल्याला, का आपल्या उपोषणाकडे जे आहे तर सदरील म्हणजे दुर्लक्ष झालेलं असं मला तर वाटतं एक पत्रकार म्हणून. कुठलीही प्रशासनाने दखल घेतली नाही. केंद्रप्रमुख यांचा कॉल आलता, त्यांनी फोनवर सांगितलं की गट शिक्षण अधिकारी येणार, उपोषण सोडवण्यासाठी आम्ही येऊ का. मी म्हणलं उपोषण माझ्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत असतील तर मी आत्ता उपोषण सोडायला तयार आहे. पण त्याच्यानंतर त्यांचा कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. तलाठी होते तो आपले तुपसमुद्रे, त्यांचा 2 वेळेस कॉल आला. त्यांनी वरिष्ठांना सूचना केल्या, तहसीलदारला पत्र पाठवलं, BDO साहेबाला पत्र पाठवलं आणि विषय काय आहे, निवासी का नाही राहत. त्यांचं सरळ सांगणं आहे की आम्ही शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख यांना मॅनेज करतो, त्याच्यानंतर आम्हाला राहण्याची काही गरज नाही. आम्ही खोटे पत्र जोडून निवासी बिलं उचलतो. 100% ते खोटे पत्र जोडून निवासी बिलं उचलतात. तर माझी एवढीच जिल्हाधिकारी असतील, CO असतील, गट BDO असतील किंवा तहसीलदार यांना फक्त विनंती आहे की तुम्ही हा तपास करणार का, हे खोटे पत्र कोणी जोडले, कुठले जोडले आणि ज्याचे खोटे पत्र जोडले त्याच्यावरही 420ची कारवाई व्हावी, त्या शिक्षकावरही 420ची कारवाई व्हावी. आणि जर शासन सांगतंय की निवासी राहणं बंधनकारक आहे, तर मग हे शासनाचे नियम का पाळत नाही, का शिक्षक त्या गोष्टी करतंय परत आणि परत तुम्ही सांगताय प्रशासन आम्हाला अतिरिक्त भार देतोय. मग जे तुम्हीही काही खोटे कागद जोडताय, खोटं बोलताय, त्या गोष्टी तुम्ही करताय. त्यामुळं जर प्रशासन जर तुमच्यावर एक्स्ट्रा जबाबदारी देत असेल, तुम्ही तुमची जबाबदारी जर चांगल्यारीत्या पार पाडत असाल, तर माझी प्रशासनाला विनंती आहे हे अतिरिक्त भार यांचे काढून घ्या. BLO असेल किंवा अन्य काही जबाबदाऱ्या दिलेल्या असतील काढून घ्या. पण जो शिक्षक खोटं बोलतो, चोरी करतो, भ्रष्टाचार करतो, त्याच्यावर डायरेक्ट बडतर्फची कारवाई करण्यात यावी. अनेक तरुण DED करून PAT देऊन बसलेले, त्यांना तात्काळ भरती करून घ्या आणि हे जे भ्रष्टाचार करतात, खोटं बोलतात, चोऱ्या करतात, असे शिक्षक हकालपट्टी करण्यात येईल. बडतर्फीची जी कारवाई जी आहे तर शिक्षकावरती जी आहे तर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे शिक्षक निवासी न राहता, की आत्ताच उपोषणकर्त्यांना सांगितलं की संबंधित गावचे जे काही ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि शालेय समिती, हे सगळे जे मिली बघत आहे आणि एकीकडं जे आहे तर त्यांनी सांगितलंय उपोषणकर्त्यांनी की सरळ निवासी जे आहे तर शिक्षक न राहता त्या ठिकाणावरून भाडेपट्टी असेल, भाडेकरारनामा असेल ते तयार करतात. त्या ठिकाणच्या संबंधित ग्रामसेवकाला, सरपंचाला 1000-5000 रुपये देतात आणि ते मॅनेज करण्याची सिस्टम चालू आहे. तर आजपर्यंत ज्यांनी अशा पद्धतीचा लाभ घेतला, अशी कागदपत्र तयार केली, तर त्यावरती संबंधितावर सुद्धा 420 सारखा जो आहे तर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी
गुन्हासुद्धा नोंद व्हायला पाहिजे अशी उपोषण करण्याची मागणी आहे. या सगळ्या मागण्या ज्या आहेत आपण उपोषणकर्त्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरामॅनचा हनुमंत.